महादेवी हातणीला कोल्हापुरात आणण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत। गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळावा। उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन। खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू महासंघाची मागणी। शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप। चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी सेन्सॉरला पत्र। पोलिसांनी जातीय उल्लेख करून पुण्यात मुलींचा छळ केल्याचा श्वेता पाटील यांचा आरोप। अमानवीय चौकशीची ही कोणती पद्धत? पाटील यांनी उपस्थित केला सवाल। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमध्ये आजही तगड्या बंदोबस्तात तोडक कारवाई। सोमवारी नागरिक आणि पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे तणाव वाढण्याची शक्यता। पुण्याच्या हडपसरमध्ये कोयता गँगचा धुडगूस। वाहनांसह दुकानांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू। वर्ध्यातील खरांगणा आणि बांगडापूर परिसरात तब्बल 5 वाघांचा मुक्त संचार। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 5व्या दिवशीही जोरदार चकमक। आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, तर 4 ते 5 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती। ट्रम्पनं दिलेल्या टॅरिफच्या धमकीला भारताकडूनही सडेतोड प्रत्युत्तर। काही देशांची दादागिरी चालणार नाही म्हणत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सुनावले खडेबोल। सर्वांना समान न्याय मिळेल अशी हवी अर्थव्यवस्था। आणि ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी साधली बरोबरी। भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा। धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला। डॉक्टरच्या गळ्यावरती शस्त्र ठेवत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। संबंधित व्यक्ती रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असल्याचं समोर आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलंय। जळगाव एमआयडीसीमधील बॅटरी कंपनीतून धातूच्या प्लेट्स चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। या चोरट्यांकडून पोलिसांनी 327 किलो वजनाच्या धातूच्या प्लेटसोबतच चोरीसाठी वापरलेली रिक्षा देखील जप्त केली आहे। शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये विषबाधेचे प्रकार घडल्याचं अनेकदा समोर आलंय। या घटना टाळण्यासाठी प्रशासनानं प्रत्येक शाळेसाठी कृती आराखडा नुकताच जाहीर केलाय। यात शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे। बीड बसस्थानकामध्ये एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाण्यासाठी बस नसल्यामुळे वारकऱ्यांनी मध्यरात्री बसस्थानकाबाहेर रास्तारोको आंदोलन केलं। तब्बल 1 ते 1.5 तास रास्तारोको केल्यानंतर प्रशासनानं एकाच वेळी 5 बसेस या वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या। धाराशिवमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडणारे 20 माजी नगरसेवक आणि 16 माजी जिल्हा परिषद सदस्य तसंच इतर कार्यकर्ते काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत। काँग्रेसचे प्रकाश आष्टे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेश सचिव दिलीप भालेराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 31 मार्च 2025च्या अखेरीस भारताचं दरडोई कर्ज वाढून 1,32,000 रुपयांवरती गेलं असून प्रत्येक नागरिकावरील आर्थिक ताण लक्षणीयरित्या वाढलेला आहे। तर परतफेडीचा खर्च नियंत्रणात आणण्याची गरज आहे। राज्यातील महापालिकेच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयानं 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार असल्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं। हेवे दावे संपवा आणि कामाला लागा। मनसे महापालिकेमध्ये 100% येणारच असं सांगत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे। मुंबईत केवळ 30% लोकच मराठी बोलत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। दुबेंच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। मुंबईत मराठी अमराठी वाद नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। तर निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये असा सल्ला फडणवीसांनी दुबेंना दिला। एखाद्या बंगल्यावर कुणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार? मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी हे विधान केलं।
साताऱ्याच्या वाईतील अनधिकृत दगडखाण आणि स्टोन क्रशर विरोधात महिलांनी मोर्चा काढला. वाई गावातील ग्रामस्थांनी सातारा ते मंत्रालय असा तब्बल 230 किलोमीटर पायी मोर्चा काढत मुंबईच्या वेशीवर ते पोहोचले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेनं तीव्र निषेध केला. आमगावात काळी फीत लावून निषेध आंदोलन करण्यात आलं. त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. परभणीमध्ये मेघना बोर्डीकरांविरोधात ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. ग्रामसेवकाला कानाखाली लगावण्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान मोठ्या संख्येनं ग्रामसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला. नांदेडच्या धनेगाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या खासगी कंपनीच्या टॉवरला स्थानिकांनी विरोध केला. परवानगी न घेता टॉवरची उभारणी होत असल्याचा आरोप आहे. यावेळी नागरिकांनी आंदोलन करत काम थांबवण्याची मागणी केली. वाशिमच्या घोणसर ते रिसोड या रस्त्यावरती डांबरीकरणासाठी नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केलं. वारंवार तक्रार करून सुद्धा दखल न घेतल्याचा आरोप आहे. तर तातडीनं डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळच्या वडकीमध्ये लाखीराम महाराजांची पदयात्रा पोहोचली. यावेळी ग्रामस्थांनी पदयात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. लाखीराम महाराज कन्याकुमारी ते अयोध्या पायदळ यात्रा करते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस मी कधी बघितला नाही. कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहेत असं जानकर म्हणाले. माळशिरस इथल्या होलार समाजाच्या मेळाव्यात जानकर बोलत होते. एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक राजकारणामध्ये असा माणूस होईल का नाही. मी वेगळ्या पक्षामध्ये जरी असलो तरी राजकारणामध्ये असा माणूस मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिला नाही. जे पराजयाच्या 20 वर्ष म्हणजे 4 निवडणुका माझ्या झाल्या. अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री मी पाहिले असतील, पण कर्णानंतर इतका दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलाय. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासोबतच घेण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवलाय. यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टानं फेटाळल्यामुळे निवडणुकीच्या वाटेतील अडथळा दूर झालाय. त्यामुळे राज्यात लवकरच महापालिका आणि नगर परिषदा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. 5वी ते 10वीतील 350 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेत शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवल्या आणि सर्व गणेशमूर्तींमध्ये विविध झाडांच्या बिया टाकण्यात आल्यात. गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर त्यातून झाडं उगवणार आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँक्रीट रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलंय. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दरम्यान कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असं ते म्हणाले. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात सलग 4थ्या दिवशी जमावबंदी लागू आहे. सलग 4थ्या दिवशी यवत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हिंगोलीमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. हिंगोलीतील कावड यात्रेमध्ये एकनाथ शिंदे सहभागी झाले. भिवंडीमध्ये गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी धामणकर नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत 161 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं निरीक्षण समितीच्या वतीनं करण्यात आलं. माळशिरस तालुक्यात होलार समाज संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राम सातपुते, रणजित मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर या कार्यक्रमात एकत्र दिसले.